ठेवला. शिक्षक म्हणून तर त्यांच्या कार्यावर थेट राष्ट्रीय पातळीवर मोहर उमटली आहे. देशाचं भविष्य घडवणाऱ्या अशा शिक्षकांना मानवंदना. दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी, कोल्हापूर. प्रेक्षक हो, कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लाइट्स, साउंड, कॅमेरा, ॲक्शन. तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या डॉक्टर शिल्पा गौरी गणपुले या संशोधक शिक्षिका आहेत. त्यांनी आजवर 7 पुस्तकं लिहिली असून 25हून अधिक पुस्तकांचं संपादन केलं आहे. तसंच त्या विद्यार्थ्यांसाठी अनेक अभिनव उपक्रमही राबवत असतात. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी. पुणे जिल्हा शिक्षक मंडळाच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी इथल्या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका डॉक्टर शिल्पा गौरी प्रसाद गणपुले यांना उच्च शिक्षण मंत्रालय केंद्र सरकार यांच्यातर्फे उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन या विभागाअंतर्गत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. Professor Shilpa Gauri Prasad Ganpule, Pune District Education Association's Professor Ramakrishna More Arts, Commerce and Science College, Maharashtra. या पुरस्काराचं श्रेय मी माझे आई वडील, माझे कुटुंबीय, ज्या संस्थेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळात मी आज 30 वर्ष नोकरी करत आहे, त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला, माझ्या महाविद्यालयाला, ज्या शिक्षकांनी मला घडवलं, त्या माझ्या सर्व शालेय जीवनापासून ते विद्यापीठापर्यंत ज्या शिक्षकांना, त्या सगळ्यांना, नंतर ज्या विद्यार्थ्यांमुळे मी आज शिक्षिका आहे, मी आज प्राध्यापिका आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना हे मी पुरस्काराचं श्रेय देते. आणि हा प्रवास मला असं वाटतं, जसं नरेंद्र मोदीजींनी आम्हाला सांगितलं किंवा धर्मेंद्रजी प्रधानांनी आम्हाला सगळ्यांना आवाहन केलं, त्या पद्धतीनं मला असं वाटतं की ही फक्त सुरुवात आहे. अजून मला खूप काम करायचंय आणि मला असं वाटतं या पुरस्कारानं मला अजून एक नवी प्रेरणा मिळालेली आहे. तो मला हे काम पुढे चालू ठेवायचं आहे. डॉक्टर शिल्पा गौरी प्रसाद गणपुले यांनी 7 पुस्तकं लिहिली असून 25हून अधिक पुस्तकांचं संपादन केलंय. गणपुले मॅडम यांचा केम्ब्रिज विद्यापीठातल्या अभ्यासक्रमातील पुस्तकात धडा देखील आहे. पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या त्या सदस्य सुद्धा होत्या. त्यांनी कोविड काळात ऑनलाईन परीक्षा आणि प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी पार पाडली होती. 2012 साली हाँगकाँगमधल्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांसोबत सामंजस्य करार करून त्यांनी शैक्षणिक स्तर सुधारण्याचा प्रयत्न केला होता. यातूनच हाँगकाँग इथल्या ख्रिस्तियान डिकोट्रा यांना सोबत घेऊन पुण्यातल्या गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्स देऊन प्रशिक्षितही केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त 10 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्या जिव्हाळ्याने मॅडमने शिकवलेलं आहे, प्राध्यापिका शिल्पा गौरी गणपुले 1994 पासून आज तागायत अतिशय अविरत असं ज्ञानदानाचं उत्कृष्ट कार्य त्यांनी केलेलं आहे. ते केवळ वर्गातच नव्हे तर वर्गांच्या भिंतीबाहेर त्यांनी शिक्षण पोचवलेलं आहे. विविध कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आणि विद्यार्थी हाच सर्वस्व हे त्यांनी मानलेलं आहे. गणपुळे मॅमला हा पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि त्या गोष्टीचा आम्हाला गर्व देखील आहे आणि आनंद देखील. त्यांच्या शिक्षणाच्या एवढ्या मोठ्या कामगिरीचा त्यांना एवढं मोठं श्रेय मिळालं, ते पण राष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर. त्याच्याबद्दल आमच्या कॉलेजची एवढी मोठी ओळख त्या प्लॅटफॉर्मवर निर्माण झाली. मॅमच्या शिकवणीबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांची शिकवणी अशी समोरच्याला जिवंत करून देण्यासारखी. त्यांच्या प्रत्येक शब्दात एक समोरच्याला एक
लाईव्ह एक्सपिरियन्स मिळतो त्या गोष्टीचा, असं फील होतं. मॅम नेहमी असे शिकवत आलेत की म्हणजे समोरच्याला ते पटकन क्लिक होतं. कधी कधी असं होतं की एखादा शिक्षक आपल्याला समजायचं ट्राय करतो, पण कधी कधी आपल्याला ते पटकन समजत नाही. पण मॅम अशा पद्धतीने एक वेगळ्या स्टाईलने शिकवतात की म्हणजे आपण त्या विषयात सुद्धा टॉप करू शकतो. अंध विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ऑडिओ बुकही बनवलं आहे. यातूनच त्यांना संयुक्त राष्ट्र संघाशी संबंधित संस्थेकडून शांतीदूत असा सन्मानही देण्यात आला आहे. शिक्षणाबरोबरच त्या सामाजिक कार्यही करत असतात. पुण्यातल्या जिल्ह्यातल्या वेल्हे टाळक्यात त्यांनी जलसंधारणाची कामं केली आहेत. त्यासोबत ग्रामीण दुर्गम भागात बँकेची कामं करण्यासाठी बँक सखी योजनेतून त्यांनी भरपूर सामाजिक कार्यही केलं आहे. आपल्याला मिळालेल्या यशामध्ये अनेकांचा वाटा असल्याचं मत डॉक्टर शिल्पा गौरी गणपुले यांनी व्यक्त केलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगत पोद्दार, पुणे. प्रेक्षक हो, कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुमच्या आमच्या अर्थकारणाचा अर्थ बंदा रुपया. अर्थकारणाचा अर्थपूर्ण अनुभव बंदा रुपया. प्रसारण सोमवार मंगळवार सकाळी 9 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. बंदा रुपया. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ITIचे शिल्पसंचालक विवेक चंदालिया गेली 25 वर्ष पेंटिंग आणि स्प्रे पेंटिंगमधून रोजगारक्षम प्रशिक्षण देत आहेत. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे